नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई पायाला लागायचं नाटक करते आणि सरकारला म्हणते, सरकार मला जरा बाहेर घेऊन जातोस का? सरकार सईला उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. सरकार जेव्हा सईला उचलतो हे सानिका बघते तेव्हा तिला खूप राग येतो आणि ती पण त्यांच्या मागे बाहेर येते. तेवढ्यात सानिकाची आई म्हणजे मिनल तिथे येते आणि सानिकाला म्हणते, अगं बाई ये, तुला कळत कसं नाही अगं, एवढं लागलंय आणि तू बाहेर बसल्या. त्यावर सई म्हणते, अगं मम्मी आत खूप कंटाळा आला मला म्हणून बाहेर बसले, जाईल की थोड्या वेळाने घरात. आणि ती पुढं म्हणते, तसं काही वाटलं तर सरकार आहेच की, तू नेईल की मला घरात. सईचं बोलणं ऐकून सानिकाला राग येतो आणि ती सरकारकडे रागात बघू लागते. सरकार तिला म्हणतो, मी सामान घेऊन येतो आणि सरकार तिथून निघून जातो. सानिका सईला पाणी देते आणि विचार करते, सई हे पायाला लागल्याचं नाटक करते आणि चुकून जरी तिने हे खरंच नाटक केलं तर लवकरच तिचं नाटक सगळ्यांसमोर आणलं पाहिजे. सरकार पिशवी घेऊन येतो आणि मी आलोच म्हणून बाहेर जातो. सई सानिकाकडे बघत विचार करू लागते, सानिकाला खरं कळलं तर नसेल ना. सरकार गेल्यावर सानिका पण घरात निघून जाते. सरकार बाहेर दुकानात येतो आणि सामान विकत घेऊन सानिकाला फोन करू लागतो. सानिका फोन उचलते आणि म्हणते, हा बोल. त्यावर सरकार म्हणतो, हा सानिका, तू चिठ्ठीत लिहून दिलेलं सगळं सामान मी घेतलंय, आणखी काही आणायचं आहे का? त्यावर सानिका म्हणते, हा काय आणणार आहेस आणखी? त्यावर सरकार म्हणतो, नाही मी असंच विचारलं अगं. त्यावर सानिका म्हणते, असंच? तू काय टाईमपास करायला फोन केला आहेस का? त्यावर सरकार म्हणतो, नाही. आणि सानिका ठेवते फोन असं म्हणून फोन कट करते. फोन ठेवल्यावर सानिका विचार करते, या सईमुळे ना सरकारवरच चिडचिड होतीये माझी, त्यामुळे हिचा काहीतरी बंदोबस्त नक्की केलाच पाहिजे. आणि ती स्वतःशी म्हणू लागते, माझा सरकारवर विश्वास आहे पण त्या सईवर नाही. सारखे तेच तेच विचार येत आहेत डोक्यात आणि सानिका अस्वस्थ होते. तेवढ्यात गुऱ्हाळ्यातनं बायका सानिकाला आवाज देऊ लागतात. सानिका गुऱ्हाळ्यात जाते तेव्हा बायका म्हणतात, सानिका ताई एकदा बघ की. सानिका बघते आणि म्हणते, बरोबर झालंय. सानिकाला खूप आनंद होतो आणि सानिका म्हणू लागते, एकदा साच्यात भरून गार केला की मग झालं. त्यावर त्या म्हणतात, झालं बाई एकदाची, अगं पण हात तुटायची पाळी आलती, असं वाटलं जीवत जातो की काय. त्यावर रुपालीताई म्हणते, सानिकाताई असं वाटतं गडी माणसं असते तर बरं झालं असतं, पण कोणी यायला बी तयार होईना. त्यावर सानिका म्हणते, येतील, वेळ आली की ते बी आपल्या संग येतील. त्यावर त्या म्हणू लागतात, तवर आपले हात गळ्यात यायला नको म्हणजे झालं. हे ऐकून सगळेजण हसू लागतात. संध्याकाळी सई बसलेली असते. समोरून सरकार येताना बघते तेव्हा पुन्हा नाटक सुरू करते. सरकारला थांबवून म्हणते, सरकार अरे माझा पाय लई दुखतोय बघ, मला रूममध्ये घेऊन चल ना, आराम करते जरा. सरकार पुन्हा सईला उचलतो आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि सानिका पुन्हा त्या दोघांच्या मागे सईच्या खोलीत जाते. सई सरकारला म्हणते, सरकार अरे जरा वेळ थांब ना माझ्या संग. तेवढ्यात कमळ तिथे येते. सानिका सईला म्हणते, अगं मी थांबते ना तुझ्या संग. त्यावर सई म्हणते, नको. नाही म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो ना, त्यामुळं मला काय हवंय काय नकोय सरकारला बरोबर कळतं बघ. त्यावर कमळ म्हणते, अगं मग थांबेल की सरकार. आणि कमळ सानिकाकडे बघू लागते. त्यावर सानिका शांत बसते. कमळ सरकारला म्हणते, सरकार तू इथं थांब. आणि ती तिथून निघून जाते. सानिका पण काही न बोलता तिथून निघून जाते आणि तिच्या खोलीत येते. सरकार आणि सईच्या विचारानं सानिकाला काय करावं समजत नसतं. ती पुन्हा सरकारकडे जायला निघते. तेवढ्यात मिनल तिला आवाज देऊ लागते, सानिका अगं मी काय म्हणत होते, माझा जीव लय घाबराघुबरा होतोय ग, तू न बस ना माझ्याजवळ. त्यावर सानिका म्हणते, मामी आपण थांबू की सईजवळ. त्यावर मिनल म्हणते, नाही नको, सईजवळ थांबल्यावर आणखी माझा जीव घाबरा होईल, इथंच बस की तू माझ्याजवळ. सरकार इकडं सानिकाचा विचार करू लागतो आणि स्वतःशी म्हणतो, काय करावं काही समजाना, हिथंही सई निघू देईना आणि हिच्या संग जास्त वेळ थांबलो तर सानिकाला काय वाटेल, काय तर केलंच पाहिजे. इकडे सानिका पण तोच विचार करत असते, काय तर केलंच पाहिजे. सई मुद्दामच सरकारशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. तिने जर तिचा डाव साधला तर लई अवघड होऊन बसेल. इकडे सरकार बाहेर जाण्याचं बहाणं बनवतो आणि सईला म्हणू लागतो, सई गुऱ्हाळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आलाय, आत्ताच मेसेज आला, मला तिकडे जावं लागेल, तू आराम कर, मी जाऊन आलो लगेच. तेवढ्यात सई सरकारचा हात पकडते आणि म्हणते, सरकार थांब ना थोडा वेळ.
सरकार हात बाजूला करतो आणि सईला म्हणू लागतो, सई काय झालंय ते मला बघावं लागेल, उगाच काही प्रॉब्लेम नको. मी मामीला किंवा सानिकाला तुझ्याजवळ बसायला सांगतो. त्यावर सई म्हणते नको. आणि एवढा काय प्रॉब्लेम झाला असेल, माझ्या तब्येतीपेक्षा ते जास्त आहे का? मी सानिकासाठी एवढं काही केलं आणि तू माझ्यासाठी थांबू बी शकत नाही का? इकडे सानिका मामीसाठी पाणी घेऊन येते आणि विचारू लागते, मामी बरं वाटतंय का तुम्हाला? त्यावर मिनल म्हणते, नाही ना, अजून बी कसं तरीच होतंय बघ मला. तू बस ना इथं. आणि ती सानिकाला बसायला सांगते आणि ती म्हणू लागते, इथं कसं, माझ्याकडं बघायला तू आहेस म्हणून लय आधार वाटतो का तुझा? एवढी गुणी पोरगी आहेस आणि ताई उगाचच नावं ठेवतात बघ तुला. सगळ्या गावाला रोजगार उपलब्ध करून दिलास तू आणि एवढंच नाही, आपण बरं वाटावं म्हणून बाहेरगावी पाठवलंस. आणि मिनल म्हणते, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवते म्हणजे शांत झोप लागल. आणि ती सानिकाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. सानिका विचार करू लागते की सरकारला कसं भेटायचं आता. आणि सानिकाच्या डोक्यात सरकारला मेसेज करायची आयडिया येते. ती मोबाईल घेते आणि सरकारला मेसेज करते. सरकार सानिकाचा मेसेज वाचतो. आज पूर्ण दिवस आपलं नीट बोलणंच झालं नाही बघ. मेसेज वाचून सरकारला खूप छान वाटतं आणि तो सानिकाला रिप्लाय देतो, बोलणं तर जाऊ दे, मी तर तुला नीट बघितलं पण नाही आज. आणि तो परत मेसेज करतो, थोड्या वेळाने घरचे सगळे झोपत्याल तेव्हा आज रात्री आपण एकमेकांना फक्त भरभरून बघायचं. सानिका त्यावर रिप्लाय देते आणि लई गप्पा मारायच्या. त्यावर सरकार मेसेज करतो, आजची पूर्ण रात्र मी फक्त तुझा आणि तू माझी. सई झोपलेली पाहून सरकार तिथून उठतो. तेवढ्यात सई सरकारला आवाज देते आणि म्हणते, सरकार मला लई ताप आलाय. आणि ती सरकारचा हात पकडते. त्यावर सरकार म्हणतो, नाही, तुझा हात तर थंड लागतोय सई. त्यावर सई म्हणते, हात थंड आहे पण माझं डोकं गरम आहे. त्यावर सरकार सईच्या डोक्याला हात लावून म्हणतो, अगं सई, डोकं पण थंड आहे तुझं, नाही आहे ताप तुला. त्यावर सई म्हणते, अरे पण मला आतल्या आत नुसतं गरम झाल्यासारखं वाटतंय. त्यावर सरकार म्हणतो, अगं तुला अशक्तपणा आला असेल म्हणून असं वाटतंय. त्यावर सई म्हणते, हां, अशक्तपणा तर आलाच आहे, पण तू माझ्या संग आहे ना, तर मला लई भारी वाटतंय बघ. मान्य आहे तुझं आणि सानिकाचं लग्न झालंय, पण अरे आपली मैत्री तर आधीचीच आहे ना, ती कायम अशीच राहावी असं वाटतं मला. सरकार पुन्हा मेसेज करतो आणि विचारतो, झोपलीस का? त्यावर सानिका रिप्लाय देते, नाही, मामींना जरा बरं वाटत नाही त्यामुळे त्यांच्याजवळ बसली. त्यावर सरकार मेसेज करतो, आता कसं भेटायचं आपण? आपली भेट आज काही नशिबातच नाही वाटतं. त्यावर सानिकाचा मेसेज येतो, भेटू नाही शकलो तरी बोलू तर शकतोय ना. थोड्या वेळात सईला झोप लागते आणि सरकार सानिकासमोर जाऊन उभा राहतो. सरकारचा मेसेज आणि सरकार दोघंही सोबतच येतात. सानिका सरकारकडे बघते आणि खूप खुश होते. सरकार तिला बाहेर चल म्हणतो. त्यावर सानिका खुणवून म्हणते की मामी माझ्या मांडीवर बसली आहे. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.